नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी ओम तुमचं स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड। तर आज आपण जो व्यवसाय संदर्भात माहिती घेणार आहोत तो म्हणजे असा व्यवसाय आहे की जो टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकला जातो आणि बनवला जातो आणि त्यापासून लाखोंचं उत्पन्न कसं मिळवलं जातं या व्यवसाय संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत। व्यवसायाचं नाव आहे बायोमास पॅलेट। बायोमास पॅलेट म्हणजे मित्रांनो काय नेमकं? बायोमास पॅलेट म्हणजे की ॲग्रिकल्चरल वेस्ट, शेतीचं जे पूर्ण वेस्टेज आहे जे की खराब आहे त्यापासून बनवला जाणारा प्रोडक्ट, म्हणजे कसलाही प्रकारचं शेतीचं वेस्टेज तुम्ही यामध्ये घेऊ शकता। कापसाच्या झाडांचं, त्यानंतर लाकडांचं, त्यानंतर राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, वेगवेगळ्या राईस काढल्याच्या नंतर जी पराली राहते त्याचं, नेपियर ग्रास, शुगर इंडस्ट्रीमध्ये शुगर काढल्याच्या नंतर राहणारा बगॅच, ह्या सगळ्या प्रॉडक्ट पासून तुम्ही चांगल्या पद्धतीचं पॅलेट बनवू शकता। आणि जे पॅलेट मार्केटमध्ये डिमांडेबल इतकं आहे की तुम्ही त्याचा विचार ही कल्पनाही करू शकत नाही। म्हणजे हा जो प्रॉडक्ट आहे फक्त आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चालतो। जिथं जिथं पण इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, जिथं जिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथं हा प्रॉडक्ट चांगल्या प्रमाणात घेतला जातो। हा जो प्रॉडक्ट आहे बायोमास पॅलेट, हा प्रॉडक्ट कुठेही किलो वाईज घेतला जात नाही मित्रांनो। हाचा जो कस्टमर आहे याचा हा जो बिझनेस आहे तो बिझनेस तुमचा B2B बिझनेस आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस। घेतला जाणारा प्रोडक्ट जो आहे तुमचा तो किलो वाईज नाही तर टना वाईज गाडी तुमच्याकडून घेतली जाते आणि हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकतो। तर बायोमास पॅलेट म्हणजे त्याचं रॉ मटेरियल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं आहे की काय असू शकतं। थोडक्यात त्याला ॲग्रिकल्चरल वेस्ट तुम्ही म्हणू शकता। या ॲग्रिकल्चरल वेस्ट पासून आपण प्रोसेस करून बायोमास पॅलेट बनवले जाते। आता बायोमास पॅलेट यूज कुठं केले जाते, याचा यूज कुठं केला जातो, कोणत्या ठिकाणी याचा यूज केला जातो, कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये याला हा प्रोडक्ट लागतो, तर बायोमास पॅलेट जिथं पण पॉवर एनर्जी जनरेट केली जाते, पॉवर प्लांट्स आहेत किंवा NTPC जे आहे ते पण बायोमास पॅलेट्स तुमचे घेतले जातात। गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी या बायोमास पॅलेट्स मॅन्डेटरी करत आहे प्रायव्हेट सेक्टरला देखील, आणि त्यामध्ये 15 ते 20% भर करत आहे। तर याची डिमांड एवढी आहे की मार्केटला कोणी इतकं प्रोव्हाइड करत नाहीत, पण डिमांड आहे। तर संधी देखील आहे, अपॉर्च्युनिटी देखील आहे की आपण हा बिझनेस करून चांगलं उत्पन्न तयार करू शकतो, जेणेकरून वेस्टेज पासून आपण त्यातून काहीतरी आउटपुट मिळवू शकतो। अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे। आणि त्यानंतर जो आहे की बायोमास पॅलेट्स बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या इक्विपमेंट्स लागतात। ते इक्विपमेंट्स म्हणजे काय आहेत की समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतोय लाकडापासून आपल्याला पॅलेट्स बनवायचे, तर आपल्याला त्याला पावडर बनावं लागते, त्याला क्रशिंग करावं लागतं। क्रशिंग केल्याच्या नंतर त्याला काही ॲडिटिव्स टाकून कॅशिओज वगैरे त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी फूड ॲडिटिव्स नाही तर कॅशिओ काढल्यानंतर कॅशिओ इंडस्ट्रीमध्ये कॅशिओ बनवल्याच्या नंतर जे वेस्टेज राहतं त्या वेस्टेजला त्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याचा जीसीस कॅलरिफिक व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे मित्रांनो की जळण्याची क्षमता, मराठीमध्ये सांगायचं झालं जळण्याची क्षमता। कारण पॅलेटची व्हॅल्यू ठरवली जाते तुमच्या जळण्याच्या क्षमतेवरून। ती पॅलेटची व्हॅल्यू काय आहे की ती ठरवली जाते, तुमची जळण्याची क्षमता काय आहे, 4400, 4500। तर हे डिपेंड असतं तुमच्या रॉ मटेरियल तुम्ही काय यूज करता, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आपल्या अवतीभोवती कोणतं रॉ मटेरियल आपल्याला इझी अवेलेबल होतंय हे सगळ्यात पहिले पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे। तसे देखील त्यामध्ये अजून यामध्ये क्रशिंग केल्याच्या नंतर, मिक्सिंग केल्याच्या नंतर पॅलेटिंग करायचं, पॅलेटिंग केल्याच्या नंतर जर करायचं असेल आपल्याला तर कूलिंग देखील आपण करू शकतो। अशा 4 प्रोसेस, छोट्या प्रोसेस आहेत, या 4 प्रोसेस करून आपण हे पॅलेट बनवू शकतो। मित्रांनो बाकीच्या प्रॉडक्ट सारखे यामध्ये पॅकेजिंगचे काही इम्पॉर्टन्स नाही, म्हणजे कोणत्याही बॅगमध्ये तुम्ही पॅक करून हा प्रोडक्ट देऊ शकता किंवा विदाऊट पॅकेजिंग देखील तुम्ही देऊ शकता, कारण हा जाळायचाच आहे। आणि कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये जिथं समजा आग निर्माण करायची किंवा पॉवर जनरेट करायची त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हा विकू शकता। त्याचबरोबर गव्हर्नमेंट जे आहे सरकार, भारत सरकार हा प्रोजेक्ट करण्यासाठी चांगलं प्रोत्साहन देत आहे, वेगवेगळ्या स्कीम्स देत आहेत। त्यामध्ये PSI असेल, MNRI असेल, अशा वेगवेगळ्या स्कीम्स देतात, जेणेकरून तुम्हाला विभागावाईज, जसं की महाराष्ट्र फॉर एक्झाम्पल घेतलं आपण तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अशा पद्धतीचे जे पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीचे जे विभाग आहेत, विभागानुसार याला सबसिडीज आहेत। ग्रीन झोन, रेड झोन, अशा पद्धतीने ज्या ज्या झोनमध्ये आपला जिल्हा येतोय, तालुका येतोय त्यानुसार त्याला गव्हर्नमेंट सबसिडी देते। सबसिडी मित्रांनो 80%, 60%, 35% अशा वेगवेगळ्या झोननुसार त्याला सबसिडी डिस्ट्रीब्यूट केली जाते। तर गव्हर्नमेंट देखील याला 100% सपोर्ट चांगल्या पद्धतीने करते। आणि येणारं जे भविष्य आहे बायोमास पॅलेटचंच आहे। तर आता तुम्ही जर हा प्लांट चालू केला तर भविष्य 100% उज्ज्वल असणार आहे। तर जर कोणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तरुण कोणीही इंटरेस्टेड असेल
तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा आपली जी कंपनी आहे आपल्या कंपनीत येऊन व्हिजिट करा. महाराष्ट्र ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपली पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये आहे. या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टीज आहेत. बायोमास पॅलेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती म्हणजे टॉप टू बॉटम या बिझनेस कसा चालवायचा काय व्हिडिओ थ्रू तुम्हाला तितकी माहिती मिळाली नसेल तर तुम्ही कॉल देखील करू शकता खाली दिलेल्या नंबरवर किंवा कंपनीला भेट देखील देऊ शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.